शेतकऱ्यांसाठी हा एक महिना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या 3 महिन्यापासून शेतकरी सातत्यानं प्रयत्न करतोय, की माझं कापूस पीक हे चांगल्या प्रकारचं येईल, जोमात येईल आणि एक चांगल्या प्रकारचं अपेक्षित उत्पन्न माझ्या पदरात पडेल. फक्त हीच अपेक्षा बाळगून शेतकरी सातत्यानं कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय आणि आता मात्र त्या ठिकाणी आपण जूनमध्ये कापूस लागवड केल्यानंतर आता या कंडिशनला 100 दिवस आपल्या कापसाला पूर्ण झालेले आहेत. आणि त्यासाठी आम्ही काय नाही केलं शेतकऱ्यांनी, बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी आम्ही कीटकनाशक फवारले, त्यानंतर खत नियोजन केलं. मग ते आतापर्यंत कोणी 2 वेळेस, कोणी 3 वेळेस अशा प्रकारचं खत त्या ठिकाणी कापसाला टाकलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांनी मात्र कधीच त्या ठिकाणी खर्चाचा विचार केला नाही, की मात्र याला खर्च किती लागेल, मग आपल्याला उत्पन्न मिळाल्यानंतर मग निव्वळ नफा काय मिळणार आहे, याचा शेतकरी विचार करत नाही. आणि मग आतापर्यंत जर एवढ्या गोष्टी करत असताना जर शेतकऱ्यांच्या एका एका झाडाला जवळपास 20, 25 आणि फार तर 30 कैऱ्यांपर्यंत कैऱ्या लागलेल्या आहे. मग एवढ्या कैऱ्या लागल्यानंतर मग आतापर्यंत जो काही खर्च आमचा झाला, आम्ही असं समजू की या 30 कैऱ्या, 25 कैऱ्या, 20 कैऱ्या कदाचित तो झालेला खर्च आमचा काढेल, बरोबर आहे की नाही? परंतु इथून पुढे जे काही आमचा 1 महिना आहे, तर तो 1 महिना का महत्वाचा आहे खरं म्हणजे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण फार छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आमच्या लक्षात येत नाही आणि त्या जर का कधी आमच्या एकदा लक्षात आल्या तर निश्चितपणे आमच्या कापूस पिकामध्ये आम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग काय असतं की त्या ठिकाणी जवळपास आता 100 दिवस परिपूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अनेक प्रकारचे महागडे जे काही कीटकनाशक आहेत ते कीटकनाशक फवारले. त्याच्यानंतर त्याला अनेक प्रकारचं पातं लावण्याचा प्रयत्न केला, फुलं लावण्याचा प्रयत्न केला, त्याला पाणी व्यवस्थापन केलं आणि मग या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या ठिकाणी आताची जी स्टेज आहे ती म्हणजे गुलाबी बोंडअळीची आहे. म्हणजे काय की गुलाबी बोंडअळीला नियंत्रण करण्यासाठी आम्ही उपाययोजना कशा प्रकारच्या केल्या पाहिजे, आम्ही काय चुका करतो, हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून शेतकरी काय करतो की आताच्या या कंडिशनला जर 20, 25, 30 कैरी असेल तर तो येतो आणि बांधावर जातो आणि बांधावर गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणचं जे झाड आहे ते टवटवीत वाटतं, प्रसन्न वाटतं, सदाहरित वाटतं, हिरवगार वाटतं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अटॅक त्याला वाटत नाही. त्याचं जे पातं असतं, जे फुलं असतात ते चांगले वाटतात. त्याच्यानंतर ज्या कैऱ्या असतात त्या कैऱ्यांची साईजही त्या ठिकाणी मोठी झालेली वाटते. मग एकंदरीत त्याला वाटतं की माझ्या कपाशीमध्ये कसलाही रोग नाही. अर्थात हेच अज्ञान आहे शेतकऱ्यांचं. मग अज्ञान त्या ठिकाणी मी का म्हटलंय तर लक्षात घ्या की या बंधाऱ्यावरचं जे झाड चांगलं जरी वाटत असलं परंतु आतमध्ये गेल्यानंतर तुमची झाडं तशी आहेत का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही त्या बंधाऱ्यावरच्या झाडांना पाहू नका. त्या ठिकाणी बंधाऱ्यावरचे झाडं चांगले यासाठी असतात की त्याला सूर्यप्रकाश मिळतो, त्याला हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे त्यांची जी ग्रोथ आहे ती चांगलीच होत असते. परंतु मध्ये गेल्यानंतर मात्र परिस्थिती काहीशी वेगळी असते. आता हा माझ्या पाठीमागं प्लॉट आहे माझा, तर जसे काही बंधाऱ्यावरचं झाड आपण त्या ठिकाणी पाहू किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कैऱ्या दिसत आहेत किंवा मग तुम्हाला काही फुलं किंवा पाती चांगल्या प्रकारची टवटवीत दिसू लागली, परंतु मध्ये गेल्यानंतर मात्र हीच परिस्थिती आपल्या पिकाची आहे का तर ते आपल्याला मात्र सांगता येत नाही. आणि शेतकरी मात्र तसं नियोजन करत नाही, तो मध्ये जाऊन पाहत नाही. आता मध्ये जाऊन पाहत नाही म्हणजे मध्ये काय जाऊन पाहायचं तर लक्षात घ्या की त्या ठिकाणी फिरत असताना आम्ही आता म्हणजे आतापर्यंत जे काही आमच्या कापूस पिकामध्ये ज्या काही आळ्यांचं प्रमाण होतं तर त्या आळ्या आमच्या कापूस पिकामध्ये पडत असते ती म्हणजे गुलाबी बोंडअळी आहे. आणि शेतकऱ्यांच्या मार्गामध्ये उत्पादनामध्ये आडवी येणारी जर जी कोणती अळी असेल तर ती म्हणजे गुलाबी बोंडअळी आहे. आणि या अळीचं नियंत्रण जर आम्हाला करता जर नाही आलं तर निश्चितपणे मी तरी सांगेल की जो काही आम्ही खर्च केलाय, जी काही मेहनत आम्ही घेतली ती निश्चितपणे सगळी मेहनत आमची वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्हाला सर्वप्रथम हेच करायचं आहे खरं म्हणजे तुम्ही ही स्टेज लक्षात घ्या, ही दिनचर्या लक्षात घ्या. पहिल्यानं कंपन्या काय करायच्या की कंपन्या ज्यावेळेस आम्हाला बीटी द्यायच्या त्यावेळेस त्या बीटीमध्ये नॉन बीटीचे काहीतरी पाकिट असायचे आणि पाकिट देण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश हाच होता की
शेतकरी या पाकिटाला ह्या जे काही बियाणं आहेत कापसाचं, तर त्या बियाणाला नॉन बीटीच्या बियाणाला तो बांधावरती लावेल आणि बांधावरती लावल्यानंतर ज्या काही आळ्यांचं अतिक्रमण आहे त्या आळ्या त्या ठिकाणी जातील. परिणामी तुमचं जे काही मधलं पीक आहे कापसाचं ते सुरक्षित राहील. त्या पाठीमागचा कंपन्यांचा उद्देश हा होता. परंतु शेतकरी काय करायला लागला की शेतकरी मात्र ते जे काही पाकिट होतं कशाचं, त्या सरकीचं नॉन बीटीचं, तो फेकून द्यायला लागला. त्यानं त्याचा वापर केलाच नाही. त्याला वाटलं कशाला टाकत बसायचं विनाकारण हे, आहे की नाही, असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटायला लागलं. परंतु याच्यामुळे हो काय लागलं की या बीटीवरती गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात व्हायला लागला. आता कंपन्याचं हे लक्षात आलं. कंपन्यांनी काय केलं, मग आता जर असे करत असतील तर मग मात्र त्यांनी याच नॉन बीटीला त्यांच्याच त्या पुड्यामध्ये पॅकिंग करून दिलं. म्हणजे मग आता शेतकरी काय करायला लागला की ज्यावेळेस मात्र आता एखादी व्हरायटी असेल, ब्रह्मा असेल किंवा मग 659 वगैरे अशा ज्या काही अनेक प्रकारच्या ज्या काही कापसांच्या ज्या काही जाती आहेत, प्रजाती आहेत, तर त्या लावल्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये बरेचसे जे काही झाडं आहेत ते नॉन बीटीचे असतात. आणि मग ज्यावेळेस आम्ही पाहायला लागतो किंवा आतमध्ये जातो पाहतो तर आम्हाला काही झाडावरती जास्त प्रमाणामध्ये व्हायरस दिसतो. म्हणजे काय की आळ्यांचं प्रमाण असतं, त्यांना कुरतडलेलं असं आळ्यांनी, तर त्या ठिकाणी बरंचसं झाडे डॅमेज झालेलं असं. आम्ही घाबरून जातो त्या ठिकाणी, बाबा आम्ही एवढं कीटकनाशक महागडे कीटकनाशक आणतोय आणि फवारतोय तरी देखील मात्र या ठिकाणी हे झाडं असे कसे. परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण ते जे आहे ते नॉन बीटी आहे. परंतु एवढ्यावर समाधान मानायचं नाही का, तर ज्यावेळेस आता ही स्टेप लक्षात घ्या तुम्ही, तर ज्यावेळेस मात्र मी का सांगतो की शेतकऱ्यांचं अज्ञान कोणतं आहे की शेतकरी बांधावर आल्यानंतर तो मध्ये जाऊन पाहत नाही. आता मध्ये जाणं म्हणजे काय, तर लक्षात घ्या की मध्ये जाऊन पाहणं म्हणजे जे काही फुल आहे त्या फुलांचं तुम्ही निरीक्षण करा. तर तुमच्या असं लक्षात येईल की काही ठिकाणी तुम्हाला डोमकळ्या झाल्यासारखं वाटेल. मग जर त्या ठिकाणी डोमकळी जर तुमच्या कापूस पिकामध्ये तर तुम्हाला दिसली, याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी मात्र त्यामध्ये गुलाबी बोंडअळी आहे. तिचं दिनक्रम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. ती त्या ठिकाणी काही दिवसानंतर अंडी घालणार आहे आणि एकदा का तिनं जर त्या ठिकाणी अंडी घातली तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या आळ्या निर्माण होऊन तुमच्या कापूस पिकामध्ये जास्त धोका वाढू शकतो. आता ही अळी काय करते त्या ठिकाणी, खरं म्हणजे डोमकळी म्हणजे काय, डोमकळी म्हणजे काय ते लक्षात घ्या की डोमकळी म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कापूस पिकामध्ये एखादी कळी ही चिकटलेली वाटते, असे गुलाबासारखी काहीतरी उमललेलं आहे, काही अर्धवट उमललेलं आहे, तर ती डोमकळी असते. मग ही डोमकळी त्या ठिकाणी अशी का होते, तर ही जी गुलाबी बोंडअळींची जी काही पतंग असतात, हे पतंग त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर अनेक प्रकारे तिथून आळ्या बाहेर येतात. परिणामी एकदा का अळी तयार झाल्या की या आळ्या परत दुसऱ्या फुलांकडे जातात, त्या कळ्याकडे जातात आणि त्या कळ्यांकडे गेल्यानंतर त्या तिथं प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर ज्यांचा जो काही चिकट द्रव आहे त्यांच्या तोंडावाटे किंवा मग तो त्या ठिकाणी तो सोडतात आणि सोडल्यामुळे त्या पाकळ्या बंद होतात. आणि बंद झाल्यामुळे होतं काय की त्या ठिकाणी त्या पाकळी बंद होऊन जाते आणि ती अळी मधलं जे काही असतं आवरण ते खाण्यास सुरुवात करते. परिणामी 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सगळं अन्न त्या पाकळीमध्ये संपून जातं आणि अळीच्या लक्षात येते, त्यावेळेस मात्र अळी बाहेर पडून जाते आणि हे जे काही तुमचं डोमकळी आहे ही डोमकळी खाली पडून जाते. आता जर तुमच्या हे जर लक्षात आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वावर त्या ठिकाणी बघायचं, सगळ्या वावरामध्ये जायचं आणि पाहायचं की किती डोमकळ्या या ठिकाणी झालेल्या आहेत. निदान तुमच्या लक्षात येईल की या कापसामध्ये गुलाबी बोंडअळींचं किती प्रमाण वाढणार आहे. मग तुम्ही काय करू शकतात की त्या ठिकाणी या डोमकळ्या नष्ट करायच्या आहे, त्याच्यामधल्या ज्या काही आळ्या आहेत त्या आळ्या त्या ठिकाणी मारून टाकायच्या आहेत. म्हणजे तुमचं बरंचसं त्या ठिकाणी काम फवारणीच्या माध्यमातून तुम्ही जे करणार आहे ते काम तुमचं या ठिकाणी आजच बरंचसं कव्हर होणार आहे. तर हे झालं तुमचं डोमकळीच्या संदर्भामध्ये. मी का म्हणतोय तुम्हाला की फुलांकडे बघा, कारण तुमचं जर फ्रेश फुल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्या ठिकाणी गुलाबी अंडी जी बोंडअळी तिचा प्रादुर्भाव जास्त नाही असं तुमच्या लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. परंतु जर डोमकळ्यांचं अनेक जर प्रमाण जर तुम्हाला दिसलं फुलांच्या माध्यमातून तर मात्र कुठेतरी तुमच्या कापूस पिकामध्ये इथून पुढे जास्त प्रमाणामध्ये गुलाबी बोंडअळी येण्याची दाट शक्यता आहे आणि हीच गुलाबी बोंडअळी आमच्या कापूस उत्पादनामध्ये जास्त घट आणत असते.
आणि म्हणून त्याच्या उपाययोजना करत असताना आपण सांगितलं पाठीमागे की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अळीनाशक आपल्याला मिळतात, निंबोळी अर्क त्या ठिकाणी मिळतात, ते आपण त्या ठिकाणी मारायला पाहिजे. मग आता शेतकरी मारत असताना त्या ठिकाणी सुपर प्रोफेक्स वापरतो, त्या ठिकाणी ॲम्प्लिगो वापरतो, त्या ठिकाणी कोराझन वापरतो, त्या ठिकाणी डेलिगेट, त्यानंतर डेनिटॉल, अशा बऱ्याच प्रकारचे जे काही अळीनाशक आहे प्रमुख असणारे त्याचा वापर शेतकरी आलटून पालटून करत असतो. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की तुम्हाला प्रमाण वापरत असताना तुम्हाला किती प्रमाण वापरायचं. उदाहरणार्थ तुम्ही प्रोफेक्स वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 25 ml वापरायचे किंवा फार तर 30 ml वापरायचं. तुम्ही जर त्या ठिकाणी सिजंटाचा ॲम्प्लिगो वापरणार असाल तर 10 ते 15 ml दरम्यान त्याचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी डेलिगेट जर वापरणार असाल कार्टिवा कंपनीचं, तर त्या ठिकाणी 15 ml 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापरायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर डेनिटॉल वापरणार असाल तर 30 ml पर्यंत तुम्हाला याचा वापर प्रति पंपासाठी करायचा आहे. तर हे झालं तुमचं फवारणीद्वारे नियंत्रण. परंतु या व्यतिरिक्त आम्हाला कशा पद्धतीनं नियंत्रण करता येईल हेही आमच्या लक्षात आलं पाहिजे. मग कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल, तर तुम्ही तुमच्या पिकामध्ये कामगंध सापळे लावले पाहिजे. यानं काय होणार आहे की तुमचे बरेचसे पतंग त्या कामगंध सापळ्यामध्ये जाऊन अडकतील. परिणामी बरेच असे पतंग अडकवल्यामुळे तुमच्या आळ्यांमध्ये वाढणारं जे काही प्रमाण आहे ते फार त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. त्यानंतर जे काही सापळा पिकं असतात आपल्या कापूस पिकामध्ये, उदाहरणार्थ मग चवळी असेल, चवळी हे महत्वाचं सापळा पीक आहे. आता चवळी तुम्हाला 2 प्रकारचं कार्य बजावत असते. पहिलं कार्य काय की कडधान्याच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी डाळ उपलब्ध होते खाण्यासाठी. आणि दुसरं महत्वाचं कारण काय असतं चवळीचं, तर त्या ठिकाणी तुमच्या कापूस पिकामध्ये जो काही मावा आहे तो मावा त्या ठिकाणी त्या याच्यावरती जात असतो, चवळीवरती जात असतो. तर हे तुमचे सापळा पिकं झाले. या सापळा पिकाचा आपण वापर करायला पाहिजे. चिकट सापळे, ते चिकट सापळे लावायला पाहिजे. आता तुम्हाला पाठीमागे बोललो मी काय की तुमच्या कापूस पिकामध्ये तुम्ही कामगंध सापळे लावायला पाहिजे. तर ह्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करायला हव्या. मग फवारणी काढत असताना तुम्ही कीटकनाशक, त्यानंतर बुरशीनाशक, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या कंडिशनला आता तुमचा कापूस 100 दिवसाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी जेमतेम बऱ्याचशा शेतकऱ्यांची कापसांची हाईट ही जवळपास डोक्याची वर गेलेली आहे. जवळपास अशा प्रकारची हाईट शेतकऱ्यांची आहे. मग एवढी जर हाईट जर त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या, तर त्या ठिकाणी खाली जे काही सूर्यप्रकाश मिळणारा असतो किंवा आपल्या ज्या कापूस पिकाला महत्वाचा असतो तो प्रकाश मिळत नाही. आणि त्याच्यामुळे जे काही पातळ लागण्याची किंवा मग जे काही प्रमाण आहे, जे काही अंतर आहे, ते अंतर त्या ठिकाणी 8 बोटावरती जातं, 7-8 बोटावरती जातं. त्यामुळे त्या ठिकाणी आमची पातही त्या ठिकाणी कमी लागतं आणि बोंडांची जी काही साईज आहे ती साईज सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत असते, म्हणजे छोटी पडत असते. तर मग यासाठी आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे की आता ही जी स्टेज आहे, आपण जर आता खत देण्याचं जर ठरवलं की बाबा आपल्याला आता खत द्यायचं, तर मग आता खत कोणतं द्यायचं, कारण इथून पुढे काय होणार आहे की खत सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही पाठीमागं खत दिलं असेल तर काही अडचण नाही, एक 10-15 दिवसाच्या अगोदर, मग तर फारच छान आहे. परंतु आता मात्र आम्ही खत देऊ शकतो का, तर खत देण्यासंदर्भात मी तुम्हाला सांगेल की खरं म्हणजे आता आपण जर एखादं दाणेदार स्वरूपातलं 10-26-26 असेल किंवा डीएपी असेल, डीएपी तर शक्यतो बरेचसे शेतकरी आता वापरत नाही, कारण आता पोटॅश, एमओपी, म्युरेट ऑफ पोटॅश याचा बरेचसे शेतकरी आता वापर करतात. कारण ही स्टेजच ती आहे 052-34 आणि 0050 याच खतांची आता अवस्था आहे. कारण आता तुमच्या बऱ्याचशा कायऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या कायऱ्या फुगवण्यासाठी 052-34 या खताची नितांत गरज असते. आणि ज्यावेळेस आपण 052-34 सोडतो त्यावेळेस मात्र हे फुगले जे काही बोंड असतात, साईज त्यांची मोठी झालेली असते, टपोरे बोंड त्या ठिकाणी झालेले असतात, तर त्या ठिकाणी वेटेज वजन आणण्याचं काम हे 0050 हे खत करत असतं. परंतु आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ठिबक नाहीये, ड्रिप नाहीये. मग आता त्यांनी काय करायचं, तर त्यांनी जर तुम्हाला शक्य होत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पिकाच्या गुंठ्यानुसार, म्हणजे 1 एकर असेल किंवा मग अर्धा एकर असेल किंवा मग 1.5 एकर असेल किंवा 2 एकर असेल, तर तुम्हाला जेवढ्या बॅग लागतील, आता जर एकरी जर आपण प्रमाण जर ठरवलं तर मग एक 10-26-26, एक 12-32-16, त्यामध्ये 10 किलो सल्फर आणि 10 किलो मॅग्नेशियम
आणि अशा प्रकारचं खत नियोजन बरेचसे शेतकरी करत असतात. आता मी सुद्धा माझ्या कापूस पिकामध्ये पहिलं खत व्यवस्थापन हेच केलेलं आहे. परंतु आता माझं तंत्र वेगळं आहे खूप. आता माझं तंत्र कसं आहे, तर त्याच्यावरती एक व्हिडिओ सेपरेट मी तुम्हाला बनवून तुमच्या समोर आणणार आहे. तर तो विषय मी इथं करणार नाहीये, कारण माझं सगळंच त्या ठिकाणी यावर्षी मी बदललेलं आहे. मग खत नियोजन असेल, तुमची लागवड किती बाय कितीवर आहे ते असेल, किंवा मग शेंडा सुद्धा मी खुडलेला आहे. तुम्ही पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, शेंडा सुद्धा आपण आपल्या सरकीचा त्या ठिकाणी शेंडे मारलेले आहेत. मग हे झालं तुमचं खत व्यवस्थापन, की आता जर खत, कारण इथून पुढे आमच्या कापूस पिकामध्ये ज्या काही कैऱ्या लागणार आहेत, आता शेतकऱ्याला वाटतं की बाबा मी खत दिलं, परंतु ते खत दिलं तर त्या खतानं तुमच्या कैऱ्या परिपक्व केलेल्या आहेत. परंतु इथून पुढे जे काही आमच्या कापूस पिकाला जे काही पातं लागलेले आहेत, 5, 50, 100, 70, 75 जेवढं काही प्रमाण आमच्या पात्यांचं आहे, तर त्याचं रूपांतर बोंडात होण्यासाठी आता या स्टेजला सुद्धा खताची अत्यंत आवश्यकता आहे. जर तुम्ही खत जर नाही दिलं, तर त्या ठिकाणी झाड काय करतं, की जेवढ्या काही कैऱ्या आहे त्या कैऱ्यांना आपल्या असणारं जे काही अन्नद्रव्य आहे ते पूर्ण त्या कैऱ्याला जातं, आणि परिणामी गेल्यानंतर बाकीचे जे काही पात आहे ते पात गळून पडतं, पिवळं पडतं. अर्थात काय, की तुमच्या कापूस पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागते. मग आता ही जर कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल, तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, की त्या ठिकाणी खत व्यवस्थापन हे वेळेची वेळी करणं अत्यंत गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यासोबत तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा तुमच्या कापसाला अत्यंत गरज असते. आता जवळपास पाठीमागे 15 दिवसापासून 15 दिवसामध्ये फार पाऊस चालू आहे. तर या पावसाच्या कालावधीने बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कपाशा पिवळ्या पडल्यात. काहींचे त्या ठिकाणी पानं वाळू लागले, काहीचे लाल पडू लागले. तर या लाल होण्यामागे किंवा मग पिवळ्या होण्यामागे किंवा पातं गळण्यामागे काय कारणं आहेत, तर ते कारण म्हणजे एखादं तुमच्या कापूस पिकामध्ये खूप अटॅक आला किंवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला, असं नाहीये. तर त्या ठिकाणी एकच जे काही पानं लाल होतात, किंवा मग त्याची पानं वाळू लागले, किंवा मग ते पातं गळू लागलं, किंवा मग पिवळेपणा तुमच्या पिकामध्ये होऊ लागला, याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमच्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची अत्यंत कमतरता आहे. तुम्ही मुख्य अन्नद्रव्य दिलेत, नत्र, स्फुरद, पालाश हे तुम्ही दिलं, परंतु मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. की मग कॅल्शियम असेल, बोरान असेल, सर्पल असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, तर हे जे घटक आहेत, हे घटक त्या अवस्थेमध्ये ते कार्य आपल्या कापूस पिकामध्ये पार पडत असतात. तर याची कमतरता झाल्यामुळे सुद्धा तुमचा कापूस पिवळा होऊ शकतो, पातं गळू शकतं, पानं लाल होऊ शकतात. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी काही कमी आपल्या कापसामध्ये होणार आहे ती भरून काढली पाहिजे. मग त्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण त्याला म्हणतो, तर ते आणून तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये ड्रीपद्वारे सोडू शकता. ज्यांच्याकडे ड्रीपची व्यवस्था आहे, ठिबकची व्यवस्था आहे ते, आणि ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था नाही ते तुमच्या खताच्या माध्यमातून जरी तुम्ही मिक्स केलं तरी मात्र तुम्ही असं फेकून देऊ शकता, जेणेकरून तुमचं काम होऊन जाईल आणि तुमची कपाशी जी काही पिवळी पडू लागली ती कपाशी पिवळी पडणार नाही. आणि यानंतर मात्र तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये जर योग्यरित्या जर काळजी घेतली, आता 1 महिना मी सांगितलं की 1 महिना आपल्या कापूस पिकाला खूप काळजी घ्यायची का आपल्या कापूस पिकाची. मग त्यासाठी की इथून पुढे जो काही 1 महिना आहे, तर त्या 1 महिन्यामध्ये जर शक्य असेल तर 05234, आता आपण या स्टेजला एकरी 5 किलो सोडू शकतो. जर 05234 जर आपण सोडलं तर 05234 मुळे होईल काय, की तुमच्या कापसामध्ये ज्या काही कैऱ्या लागलेल्या आहेत, या कैऱ्या त्या ठिकाणी कैऱ्यांची साईज वाढून त्या ठिकाणी तुमचं उत्पादन त्या ठिकाणी निश्चितपणे वाढू शकेल. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही 05234 सोडा. मी सांगितलं की ज्यांच्याकडे कोरडवाहू, ज्यांच्याकडे काही ठिबक नाही, तर त्यांनी असं खत फेकून जरी दिलं तरी मात्र चालेल. परंतु ज्यांच्याकडे व्यवस्था आहे की आम्ही ठिबकद्वारे सोडू शकतो, त्यांनी मात्र 05234 या खताचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मॅग्नेशियम सुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्ही थोडाफार प्रमाणात युरिया सुद्धा वापरू शकता. म्हणजे जर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी फवारा करणार असाल तर युरिया सोबत तुम्ही त्या ठिकाणी मॅग्नेशियमचा सुद्धा फवारा काढू शकतात. मग त्या ठिकाणी युरिया वापरत असताना तुम्ही 70 ग्रॅम युरिया आणि 70 ते 75 ग्रॅम
मॅग्नेशियम जरी वापरलं तरी मात्र तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे जी काही कमतरता तुमच्या कापूस पिकामध्ये आहे ती कापूस पिकामधील कमतरता तुमची भरून निघणार आहे. तर एकंदरीतच मी सांगत असताना हे सांगितलंय की जर गुलाबी बोंडअळीला तुम्हाला रोखायचं असेल तर काय उपाययोजना केला पाहिजे, त्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कोणतं फवारलं पाहिजे. आता बुरशीनाशक संदर्भात बरेच आहे, साप आहेत, 22 आहे, त्यानंतर रोको आहे, हे अनेक प्रकारचे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आता मी ते काही सांगणार नाही तुम्हाला. परंतु तुम्ही त्याच्यासोबत त्याचा वापर करू शकता. आणि जर तुमच्या कपाशीची हाईट जर जास्त झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकतर कल्टरचा वापर करा, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही चमत्कारचा वापर करा, किंवा मग लिओसिनचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. आता जर तुम्ही कल्टर वापरणार असाल तर कल्टर हे 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml वापरू शकतात. त्यानंतर तुम्ही जर चमत्कार वापरणार असाल तर चमत्कार वापरत असताना तुम्ही त्या ठिकाणी 25 ml चा वापर 15 लिटरच्या पंपासाठी करू शकतात. आणि लिओसिनचा जर वापर करणार असाल तर लिओसिन हे 15 लिटरच्या पंपासाठी 3 ते 5 ml पर्यंत वापरू शकतात. लिओसिन संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये 25 ml माझ्याकडून सांगितलं गेलं होतं, परंतु 25 ml त्या ठिकाणी कापूस या पिकामध्ये त्याचं प्रमाण नाहीये. 3 ते 5 ml दरम्यान आपण वापरू शकतो. तर हे झालं तुमच्या कापूस पिकामध्ये तुमची हाईट त्या ठिकाणी थांबून जाईल. आणि हाईट थांबल्यामुळे त्या ठिकाणी जे काही तुमच्या कैऱ्या आहेत, ज्या काही पात आहे, त्याची संख्या जास्त वाढेल आणि त्याला एक प्रकारची चमक, एक प्रकारची चकाकी, काळोखी आणि सदाहरितपणा तुमच्या कापूस पिकामध्ये तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे अपेक्षित जे काही उत्पादन तुम्हाला तुमच्या पदरात पाडून घ्यायचं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाडता येणारच आहे. तर मित्रांनो, या ज्या काही माहिती मी तुम्हाला सांगितली, निश्चितपणे शेतकऱ्यांनी या माहितीचा अवलंब करावा. फार तर काही असं कोड्यात गेल्यासारखी गोष्ट नाहीये, किंवा फार तर काही अशी गुह्य ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलं नाही, परंतु फार थोड्या गोष्टी असतात की त्या थोड्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. आणि लक्षात न आल्यामुळे परिणामी असं होतं की उत्पादन आमचं घटून जातं. आता मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या सरकीला जवळपास 20, 25, 30 कैऱ्या आहेत, परंतु इथून पुढे जर आम्ही 40 कैऱ्या जर आमच्या कापशी पिकाला जर लावू शकलो तर निश्चितपणे 70-80 प्रत्येकाच्या पिकाच्या अंतरावर ते अवलंबून आहे की आम्हाला किती कैरी अपेक्षित आहे. फार तर कोणाला 50, कोणाला 70, कोणाला 100 अशी कैरी अपेक्षित असते. परंतु जेवढीही तुम्हाला कैरी अपेक्षित असेल, बोंड अपेक्षित असेल, परंतु हे बोंड आम्हाला निरोगी कसं ठेवता येईल यासाठी मात्र उपाययोजना ज्या काही करायच्या आहेत त्या निश्चितपणे वेळी तुम्ही केल्याच पाहिजे, जेणेकरून आमचं उत्पादन अपेक्षितरित्या आमच्या पदरात पडेल. तर मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकंदरीत कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्ही आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया पीक पाणी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ही माहिती सर्व शेतकरी ग्रुपवरती पाठवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा अवश्य लाभ होईल. तर मित्रांनो, भेटूया एकदा परत एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.